नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नेपाळमध्ये सोशल मीडियावरच्या बंदीवरून जेन झी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नेपाळच्या तरुणांनी थेट नेपाळ सरकारवर हल्लाबोल केला। नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरुणांनी आंदोलन केलं। परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की सरकारकडून गोळीबारही करण्यात आला। या आंदोलनादरम्यान 14 जणांचा मृत्यू झाला असून काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नेपाळ नेमकं का पेटलं, चला जाणून घेऊया। नेपाळमध्ये पेटलेलं हे आंदोलन काही आजची बाब नाही, तर याला कारण आहे 4 सप्टेंबर रोजी नेपाळ प्रशासनाने घेतलेला निर्णय। 4 सप्टेंबरला नेपाळ प्रशासनाकडून सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये नेपाळ सरकारकडून फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला आणि याला बंदी घालण्यात आली। सोशल मीडियावरील बंदीचं नेमकं कारण काय पाहूयात। खरं तर नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स ना नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती। मात्र प्लॅटफॉर्म्सने नोंदणी न केल्याने सरकारने बंदी लागू केली। बंदी केलेले हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून नोंदणीकृत नव्हते। मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्ट पासून 7 दिवसांची मुदत दिली होती। त्याची अंतिम मुदत ही 2 सप्टेंबर रोजी संपली। त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली। सध्याची पिढी ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यातही मेटा प्लॅटफॉर्म्स असणाऱ्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप तसंच व्हिडिओसाठी प्रसिद्ध असणाऱ्या यूट्यूब, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट तर व्यावसायिक असणाऱ्या लिंक्डइन यासारख्या 26 महत्त्वपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली। याच बंदी विरोधात नेपाळची तरुणाई मैदानात उतरली। नेपाळच्या तरुणाईने आक्रमक होत थेट संसदेसमोर आंदोलन केलं। सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्याचाही प्रयत्न केला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याची फवारणी सुद्धा केली। हे आंदोलन एवढं चिघळलं की सरकारकडून थेट शूट ॲट साईटचे आदेश देण्यात आले। जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करण्यात आला। नव्यानं मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये एकूण 14 जणांचा मृत्यू झाला, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत। आणि एवढंच नाही, तर मृतांची संख्या देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। आता कोणत्या ॲप्सवर नेमकी बंदी घालण्यात आली आहे पाहूया। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, लिंक्डइन, एक्स, रेडिट, डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, टम्बलर, क्वारा, क्लब हाऊस, रेबल, व्हीके, लाईन यासारख्या एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश यामध्ये आहे, ज्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे। सोशल मीडियाच्या वापरावरील बंदी हे नेपाळमधल्या जेन झीच्या असंतोषाचं प्रमुख कारण बनलंय। नेपाळच्या तरुणाईचा उद्रेक सरकारला सध्या डोकेदुखी ठरतोय। एवढंच नाही, तर या घटनेमध्ये सुमारे 14 जणांना आपले प्राणही गमवावे लागलेत। त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट आपण टॉप न्यूजच्या माध्यमातून घेणारच आहोत। तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।